अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये। मी आज तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटाची साधी सोपी स्वामीची सेवा सांगणार आहे। तुम्हाला माहिती आहे की 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि खूप सारे लोक गुरुचरित्राचं पारायण करतायत, श्री स्वामी सारामचं पारायण करतायत, पण काही लोकांना तर जमत नाही आहे। काही बिझी शेड्यूलमध्ये ना टाईम काढता येत नाही आणि गुरुचरित्र पारायणाचे काही नियम आहेत, म्हणजे कडक नियम म्हणता येत नाहीत। काही वाटतं ते कडक आहे तर काही वाटतं सोपे आहेत, पण काही कारणास्तव कोणाला गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नाही किंवा स्वामी चरित्र सारामचं पारायण करायला जमत नाही। त्यासाठी मी साधी सोपी सेवा घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा। मला असं वाटत असेल की ताई तुम्ही सेवा सांगताय पण नक्की कोणती सेवा करू? तुम्ही तर खूप सेवा सांगताय, पण त्यात नक्की सेवा करायची कोणती? तर कोणती सेवा करायची हे तुम्ही स्वतः ठरवा, कारण मी सेवा सांगते पण त्यातील तुम्हाला कोणती सेवा योग्य वाटते, तुम्हाला कोणती सेवा करावीशी वाटते, किंवा तुम्हाला कोणती सेवा करायला कोणता टाईम योग्य वाटेल, किंवा तुमची सेवा मन तुमची कोण सांगते कोणती सेवा करायला पाहिजे ती तुम्ही सेवा करा। कारण असं एकदमच 3-4 सेवा केल्या तर तुम्हाला तर लोड होईल आणि तुम्हाला जमणार पण नाही। पण जर तुम्हाला जमत असेल की स्वामींच्या 2-3 सेवा करायला तर करा, जास्त फारसा टाईम लागणार नाही। पण ज्यांचे छोटे बाळ आहेत किंवा घरात जॉईंट फॅमिली आहे त्यांना टाईम देता येत नसेल तर त्यांनी 1-2 स्वामींच्या सेवा करा। आणि दत्त जयंती आहे 4 डिसेंबरला, तोपर्यंत तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता 7 दिवसाचं, 28 नोव्हेंबरपासून ते 4 डिसेंबरपर्यंत, किंवा तुम्ही 11 दिवसाचं जर 11 दिवसाची स्वामींची सेवा करणार असाल तर ती 24 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत तुम्हाला करायची आहे। आणि जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केला तर खूपच चांगलं आहे। पण काहींना काय होतं की आजकाल एक बिझी शेड्यूलमध्ये ना काहींना टाईम भेटत नाही आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी एक साधी सोपी सेवा आहे ती आपण तुम्हाला सांगणार आहे। त्याचसोबत तुम्ही रोजचे जे नित्य सेवा करता स्वामीच्या त्या सेवा चालू ठेवा। तारक मंत्राचं अनुष्ठान करत असाल तर ते करा, जपमाळ करा, श्री स्वामी समर्थाचा 11 माळी जप करा रोज। आणि जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल तर गुरुचरित्रामध्ये जे मेहरूमणी मांडले जातात 2 अध्याय आहेत, 14वा आणि 18वा, तो अध्याय जर तुम्ही नित्य नेमाने रोज पठण केलं तर खूप चांगलं आहे। ते 18वा 14वा आणि 18वा हे अध्याय 2 आहेत गुरुचरित्र पारायणामध्ये, ते तुम्ही जर रोज बोलला म्हणजे पठण केलं तर खूप चांगलं तुमच्यासाठी ते। कारण ते गुरुचरित्रातले 2 मेहरूमणी म्हणतात त्यांना। पण तेव्हा कसं आपण गुरुचरित्राचं जे बुक असतं, गुरुचरित्राचा तर ग्रंथ असतो, बुक नाही, जो ग्रंथ आहे तो आपण रोज ओपन करायचा नसतो। जो आपण पारायण करणार असतो 7 दिवसाचा तेव्हाच ओपन करायचा असतो। त्यामुळे जर 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला जर पठण करायचं असेल तर त्याचं छोटंसं बुक भेटतं, ते माझ्याकडे तर अवेलेबल नाही आहे। कारण की मी जेव्हा ते पठण करते तेव्हा मी फोनमध्ये किंवा झेरॉक्स काढलं आहे त्याच्यावर करते, बरं माझ्याकडे ते बुक अवेलेबल नाही, कारण की मी घेतलंच नाही होतं, ते मला भेटलंच नाही आहे। जेव्हा मी एका मठामध्ये जाईन स्वामींच्या तेव्हा मी तेव्हा भेटलं आणि मी घेऊन येणार तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवते, कारण ते माझ्याकडे आता बुक अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही। त्या जर तुम्ही 14वा आणि 18वा अध्याय जर तुम्ही गुगलवरून घेतला, PDF भेटते गुगलवरती आहे, किंवा जर तुमच्या कोणत्या फ्रेंड्सकडे असेल तर तुम्हाला जर आता पाहिजे असेल तुमच्या कुठल्या फ्रेंड्सकडे असेल किंवा नातेवाईकडे असेल तर तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही ते फोटो पाठवा, आणि त्या फोटोचे जर तुम्ही झेरॉक्स काढून जर तुम्ही रोज आता दत्त जयंतीपर्यंत तुम्ही जर पठण केलं तर त्याचा खूप त्याचा फायदा होईल तुम्हाला, जर त्याचं गुरुचरित्राचं पारायण केल्याचं तुम्हाला भाग्य भेटतं। त्यामुळे बघा, तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही ते करू शकता। माझ्याकडे पण नाही आहे ते, मी तसंच करते, तुम्हाला मी सांगितलं। कारण आजकाल सगळं ऑनलाईन भेटतं, गुगलवरती सगळं आहे PDF, तेवढंच की तो ग्रंथ आपल्या हातामध्ये असला की चांगलं वाटतं म्हणायला वगैरे। पण जर तुमची इच्छा असेलच तर आसपास कुठे भेटतो का बघा, किंवा ऑनलाईन बघा, नाही झालं तर मग झेरॉक्स काढा, तुम्ही PDF घ्या आणि झेरॉक्स काढा। ती आता मी तुम्हाला सांगणार ती साधी सोपी सेवा कोणती आहे। तर हे तुमच्याकडे प्रत्येकाकडे तर बुक असणारच, सॉरी फ्रंट कॅमेऱ्याने दिसते की नाही काय माहिती नाही, नित्यसेवा स्तोत्रम मंत्र नाही दिसत आहे, दिसते हे नित्यसेवाचं स्वामी समर्थ महाराजांचं एक बुक आहे, पुस्तक आहे, त्यामध्येच आहे हे। तुम्हाला माहिती आहे की कोणतीही जेव्हा सेवा आपण चालू करतो तेव्हा आपल्याला श्री स्वामी स्तवन बोलायचं असतं। आणि ह्या बुकमध्ये ना, या ग्रंथामध्ये म्हणजे आज इथे बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे रोजचे नित्यनेमाचे पाठ असतात, जे कोणकोणते करायचे ते सगळ्याच्यामध्ये दिलेलं आहे। ह्यामध्ये ना खूप सारे मंत्र आहेत, खूप सारे पाठ आहेत, खूप सारे आरती आहेत, खूप सगळं। हे जर एक बुक हा जर तुमच्याकडे ग्रंथ असेल ना तर खरंच कुठल्याच ग्रंथाची तुम्हाला गरज भासणार असं आहे, खूप आहे। आता गीतेचा 14वा अध्याय पण आहे, विष्णू स्तोत्र आहे, गायत्री मंत्र आहेत, पंचमुखी हनुमान कवच आहे, खूप मंत्र आहे, कालभैरव अष्टकम आहे, व्यंकट स्तोत्र आहे, ह्याच्यामध्ये खूप काही आहे। तर ह्याच्यामध्ये का आहे, आणि जे गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला करायला भेटत नसेल, तर गुरुचरित्र पारायणचा ग्रंथ तुम्हाला भेटत नसेल तर तुमच्यासाठी एक मी सेवा सांगते, आणि ती सेवा ह्याच्यामध्येच आहे। हे नित्य सेवा स्तोत्रम मंत्राच्या ग्रंथामध्ये 123 पान नंबर इथं आहे, श्री स्वामी चरित्र अवतरणिका,
श्री स्वामी चरित्र अवतरणिका आहे. म्हणजे जेव्हा आपण जे स्वामी चरित्र सारामृतचं पठण करतो, जेव्हा त्याच्या स्वामी चरित्र सारामध्ये किती 21 अध्याय असतात, जेव्हा 21 अध्याय तुम्ही पठण कराल तेव्हा एक पारायण पूर्ण होतं. पण त्या 21 अध्यायामध्ये ज्या पहिल्या अध्यायामध्ये का आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये का आहे, त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये असं का वाक्यामध्ये एका पदामध्ये ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे का 21 अध्यायामधलं एका पदामध्ये ह्या अवतरणिकामध्ये दिलेलं आहे. असं म्हणतात की सारामृत म्हणा किंवा असं समजू शकतो मी. त्याचा दिलेला आहे. तो काय लिहिलं, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभोय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतारी दिगंबरा यतिवर्ता स्वामीराजाय नमः. अशा प्रकारे याच्यात खूप म्हणजे दिले आहे. प्रथम अध्यायी मंगलाचारण कार्यसिद्धीत देवस्थानम आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसी, असं प्रथम अध्यायामध्ये हे दिले. द्वितीय अध्यायामध्ये काय आहे असं सगळं ह्या स्वामी चरित्र सारामृतचं जे आहे ते एका पद म्हणजे एका वाक्यामध्ये ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि हे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये जर तुम्हाला हे म्हणजे तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृतचं पठण करायला भेटत नसेल, तुम्हाला जर हा ग्रंथ वाचायला टाईम नाही, काहीच नाही, पण तुमची इच्छा आहे करायची, तेव्हा तुम्ही फक्त हे 2च पेज आहेत. हा इथून स्टार्ट होतं आणि हे एकच आहे, बस एवढंच आहे. किती 5 मिनिटामध्ये तुम्हाला हे एवढंच आहे. तुम्हाला ते 5 मिनिटं लागते. आणि ह्याला कोणताही संकल्प करायचा नाही किंवा काहीच नाही. जेव्हा तुम्ही देवपूजा करणार असाल तेव्हा तुम्ही पठण करा. आणि हे आहे गुरुचरित्र अवतरणिका. म्हणजे स्वामी चरित्र अवतरणिका आणि गुरुचरित्र अवतरणिका. जे गुरुचरित्रामध्ये आहे ते ह्याच्यामध्ये पण तसंच पदामध्ये एका वाक्यामध्ये असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये 53 अध्याय आहे. ह्याच्यामध्ये तेवढंच आहे, फक्त 2 पेज आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यात खूप सगळी शॉर्टकट अशी ज्या एका अध्यायामध्ये आहे ना ते इथे 2 ओळीमध्ये. श्री गणेशाय नमः, श्री गुरुदेवता दत्तात्रेय चरण विद्वासा नमः, गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथम अध्यायी मंगलाचरण मुख्य देवता असे स्मरण, श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ती प्राप्ती झाले. द्वितीय अध्याय ब्रह्मस्तोत्रे 4 युगाचे भाव करती, श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसी कथयती. म्हणजे प्रथम अध्याय, द्वितीय अध्याय, तृतीय चतुर्थ अध्याय, पंचमी, 6व्यात असे ना सगळे अध्यायाच्या मध्ये जे शॉर्ट जे आहेत ना, म्हणजे पदामध्ये म्हणा किंवा एका वाक्यामध्ये ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा गुरुचरित्र ग्रंथामध्ये 53 अध्याय असतात, त्याच्यामध्ये हे फक्त सारांश म्हणा किंवा त्याच्यामध्ये पदामध्ये इथे दिलं आहे. आणि हे तुम्ही जर पठण केला रोज तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य भेटेल. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण केलं तर खूप चांगला येते. पण जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही नक्कीच ही अवतरणिका करा. आणि हे नित्यसेवेच्या बुकमध्येच आहे. 2च पेजेस आहेत, काय नाही. तुम्हाला 5 मिनिटं पण लागणार नाहीत पठण करायला. त्यासोबत तुम्हाला तुमच्या ज्या नित्यसेवा ह्या बुकमधल्या तुम्ही या ग्रंथामधल्या ज्या नित्यसेवा तुम्ही रोज करतात त्या पण तुम्हाला करायच्या आहेत. कोणतीही सेवा चुकवू नका. जेव्हा तुम्ही स्वामीची सेवा करणार असाल ही अवतरणिकाची, तेव्हा देवपूजा करायला बसता तेव्हाच करा. कारण जास्त वेळ लागत नाही पूजा करायला. दिवसभर तुम्ही कधीही करू शकता. जर काही म्हणणार की तुम्ही ऑफिसला जातो तर तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर सुद्धा हे करू शकता. काय नाही, आपल्या जपमाळा रोज आपण करतोच. जपमाळा करतो किंवा नित्यसेवा करत असतो. काही नाही, कोणकोणत्या जर तुम्ही सेवा करत असाल तर त्यामध्ये ही एक्स्ट्रा सेवा ॲड करा. 5 मिनिटात सेवा आहे. दत्त जयंतीपर्यंत तुम्ही केला तर खूपच चांगला आहे. कारण दत्त जयंतीचे पहिले काही दिवस आणि नंतरचे काही दिवस हे पूर्ण ऊर्जेचे भरलेले असतात. तेव्हा दत्त महाराज तुमच्या कोणत्याही जे तुम्ही सेवा करणार असाल त्या मनापासून एक्सेप्ट करतात आणि तुम्हाला दत्त महाराज तुम्हाला दर्शन देतात. बघा, तुम्ही ह्या सेवा करून बघा, तुमचं खरंच खूप चांगलं होईल. आणि दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे काय वेगळे नाही आहे. तुम्ही दत्तसेवांची कोणती सेवा करा किंवा स्वामी महाराजांची कोणती सेवा करा, तुमच्यासाठी ते खूपच चांगलं आहे. आणि एक सवय लागून जाते आपल्याला. जर तुम्हाला आता काही लोकांचं असं आहे, आता माझे जे फ्रेंड आहे त्याने पण मला काल मेसेज केला होता की तू गुरुचरित्र कुठून घेतलंस आणि मला ते करायचं आहे म्हणून. तर मी गुरुचरित्र हे मी अक्कलकोटहून आणलेलं आहे. आणि मी तिला ते ऑनलाईन हवं होतं, पण ते मी एका ताईचा नंबर त्यांना दिला आहे ऑनलाईनसाठी. पण तिचं कसं आहे, आता येणार नाही ते, तिला आता करायचं आहे. पण ते डिलिव्हरी कसं एक दिवस लेट होते किंवा लवकर होते ते सांगता येत नाही ना. आणि त्यामुळे ते 28 तारखेपासून तिला करायचं. मग तिला मी सांगितलं की तुम्ही हे करू शकतेस. म्हणजे जेव्हा काही ना ऑप्शन नसतो की काय करायचं, तेव्हा तुम्ही हे गुरुचरित्र अवतरणिका वाचा. खरंच तुमची म्हणजे ती सेवा काय केली आणि ही का सेवा एकच होऊन जाईल. जर तुम्हाला जमत नसेल करायला तर ही सेवा तुम्ही करा. कारण की काही लोकांना असं असतं की मला गुरुचरित्र साराम करायचं आहे, गुरुचरित्राचं पठण करायचं आहे, पण ते होत नाही. काय अडचण येतात, काही होतं, तेव्हा तुम्ही 5 मिनिटाची सेवा करा. गुरुचरित्राला थोडे म्हणजे नियम आहेत आणि त्याला करा 2-2.5 तास तर लागतात. जर नवीन कोण असं सुरुवात करत असेल त्यांना 2-2.5 तास लागतात.
आणि काही काही वेळेला काहींची लहान मुलं असतात किंवा काही काम असतं, कुणाचं लग्न असतं किंवा काय असतं किंवा काय काय रिझन असतं मध्ये 7 दिवसाचा कालावधी तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हे गुरुचरित्राची अवतरणिका पठण करा. बघा तुमचं सगळं जे तुमच्या इच्छा असेल ते स्वामी महाराज तुम्हाला तुमच्या पूर्ण करतीलच. आणि अजून एक सांगायचं म्हटलं, हे जर खरंच कोणाकडे ग्रंथ नसेल तर नक्की तुम्ही हा मागवून घ्या किंवा तुम्ही मागून म्हणजे ऑनलाईन भेटेल की नाही माहीत नाही, कारण मी पण हे एका मठ केंद्रामधूनच घेतलेलं आहे, जुईनगरच्या केंद्रामधून घेतलेलं आहे. तुम्हाला जर घ्यायचं तर घ्या, मठामध्ये पण आहे. अजून तुम्ही कुठे जात असाल खाली बुक स्टोअर असतील तर भेटणार तर नाही भेटणार, तर कारण की मी हे जे घेतलं आहे ते गुरुचरित्र सारामृत वगैरे घेतलं आहे ते मी अक्रोडवरून आणले आहे. ह्याच्यामध्ये ना सगळं म्हणजे खूप सारे मंत्र आहेत, स्तोत्र आहेत, गणेश स्तोत्र, अथर्व शीर्ष आहे, गणपतीचा अथर्व शीर्ष आहे, खूप सारे रोजच्या रोज पठण आहे. आज बघा कोणवर आहे, आज गुरुवार आहे. तर गुरुवारचे काय काय आहे, विष्णू गायत्री मंत्र, दत्त गायत्री मंत्र, दत्त महाराजांचा मंत्र, परब्रह्माचा मंत्र, विष्णूचा मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, कालभैरव स्तोत्र, विष्णू सहस्त्रनामन, श्री स्वामी समर्थ जप, एवढ्याच ज्या सेवा आहेत त्या आज आपल्याला गुरुवारी करायच्या असतात. असं दर रोजच्या दिवसाच्या त्या सेवा असतात. तुम्ही ह्या जरी सेवा केला तरी तुम्हाला तुमची जी काय इच्छा असेल पूर्ण, पण मला वाटतं इच्छा पूर्ण व्हावी म्हणण्यापेक्षा आपण करत राहायचं नित्यसेवा. जर तुम्ही स्वामी भक्त आहातच, तर तुम्ही खूप स्वामीने मानत असाल तर त्यांच्या इच्छेची कशा वाट बघताय त्यांची, तुम्ही तुमच्या ज्या सेवा आहे तुम्ही तुमचं कर्तव्य करत जा ना. स्वामींच्या इच्छेशिवाय पानसुद्धा हलत नाही. जेव्हा तुम्हाला काही गोष्ट द्यायची असेल ना तर स्वामी ती योग्य वेळ आल्याशिवाय तुम्हाला देणारच नाहीत. खूप वेळा असं मी अनुभवलेलं आहे, तुमची खूप इच्छा असते पण ते काय भेटत नाही. पण जेव्हा स्वामींची इच्छा होईल तर एका क्षणामध्ये एका मिनिटामध्ये तुमचं ते होतं. कारण मला पण असा अनुभव आलेत, मी एका गोष्टीसाठी खूप विचार करायचे, हे माझं केव्हा होणार, पण सोडून दिलं. मी स्वामी महाराजांना सांगायचे की असं कधी होणार. मी रोज माझ्या मिस्टरांना सांगायचे की हे कधी होणार, असं कधी होणार. पण ते काही वेळेची ना एकदा त्या गोष्टी मिळण्याची ना वेळ आणि काळ पण असतो. आणि जेव्हा आपले स्वामी महाराज आपल्याला देणार असतात ना तेव्हा त्यांना द्यायचं असतं. असं समजा की मी तुम्हाला आता सेवा सांगते, पण स्वामी महाराजांना तुमच्याकडून सेवा करून घ्यायची की नाही हे स्वामी महाराजांना माहिती आहे. जर त्यांना तुमच्याकडून सेवा करून घ्यायची असतील तुमच्या मनात ऑटोमॅटिक तुमच्या मनात येणार ते चला आपण सेवा करूया बस असं होणार. म्हणजे करता आणि करविता हे स्वामी महाराजच आहेत. जेव्हा त्यांना वाटलं तुमच्याकडून स्वामी महाराज सेवा करून घेणार तुमच्याकडून नक्की सेवा करून घेतील असते. तुम्ही टेन्शन घेऊ नका की माझ्याकडून हे गुरुचरित्राचं पारायण होईल की नाही, कसं होईल काय. आणि गुरुचरित्र पारायण करताना स्वामी महाराज आमची खरंच परीक्षा घेतात. तेव्हा काही ना काही अडथळे येतातच आणि काही ना काही होत राहतं. तेव्हा मग ते समजायचं की हा आपला परीक्षेचा काळ आहे, त्यामुळे तुम्ही घाबरू नका, काही करू नका. जेव्हा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं गुरुचरित्र पारायण करा, नाहीतर हे मी सांगितलं साधी सोपी सेवा ही अवतरणिका वाचा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.